उपवास नव्हता, पण तरीही खायची इच्छा झाली. गरमागरम साबुदाणा खिचडी आणि उपवासाची आमटी. दिवसाची सुरुवात झाली मुलींना शाळेत सोडून. त्यांना बाय करून मस्त मॉर्निंग वॉक केला. घरी आल्यावर मी लागले आमटीच्या तयारीला. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात भाजलेल्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे आणि दही ॲड करून मिक्सरमध्ये छान एक फेर मारून घेतला. त्यात पाणी ॲड करून छान पेस्ट तयार करून घेतली. पातेल्यात तेल गरम करून जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यात ही पेस्ट घातली. थोडं पाणी, मीठ आणि कोकमचं पाणी घालून छान उकळी आणली आणि 10 मिनिटमध्ये चटपटीत उपवासाची आमटी तयार. यानंतर मुलींना स्कूलमधून घेऊन आले. शोना तिला दिलेला होमवर्क मला दाखवत होती. नंतर दोघींनी टिफिन, वॉटर बॉटल काढून बॅग जागेवर ठेवल्या. तोपर्यंत मी बनवली गरमागरम साबुदाणा खिचडी आणि त्यासोबत शेंगदाण्याची आमटी. तुम्हाला साबुदाणा खिचडी कशासोबत खायला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय.